जो व्यक्ती स्वतःसाठी जगतो तो निसर्गतः जन्माला येतो आणि निसर्गतः मृत्यूला प्राप्त होतो. जे व्यक्ती मात्र इतरांसाठी जगतात ते जोपर्यंत या पृथ्वीवर या विश्वामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत त्यांचं नाव या जगाच्या स्मृतिपटलावर अजरामर राहतं. मानवी कल्याणामध्ये काही लोक स्वतःचं कल्याण कसं होईल यासाठीच आपल्या जीवनाचा संघर्ष करत असतात, परंतु अनेक लोक आपल्या जीवनामध्ये प्रचंड मोठा संघर्ष करतात. त्या संघर्षातून त्यांना खूप सुखाचं आणि समृद्धीचं जीवन जरी प्राप्त होत असेल तरी ते कायम दुःखात असतात, कारण माझा समाज दुःखात आहे. मानवी कल्याणाची एक मालिकाच आपल्याला बघायला मिळते. त्याची सुरुवात अभंग आणि दोह्यातनं होते, ती म्हणजे कबीर बाबांकडून. जात न पूछो साधू की, पूछना है तो पूछो उसका ज्ञान. कबीर बाबांनी खूप मोठं प्रबोधन केलं. पुढच्या काळात कबीर बाबांचं एक प्रातिनिधिक स्वरूप महाराष्ट्रामध्ये बघायला मिळालं, ते म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांच्या माध्यमातून. कस्तुरीचे रूप अतिहीनवर माझी असे सार मोलतया, आणि काही तैसी चंदनाची झाडे परिमळे हो वाडे मोलतया. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे म्हणजे गुणवत्तेचे, इरा गबाळ्याचे काय काम. कबीर बाबा तुकोबांच्या या अभंगांच्या वाणीतनं आणि विचारातनं तयार झालेला मावळा आणि या मावळ्यांच्या माध्यमातून एशियातल्या सगळ्यात मोठ्या साम्राज्याला आव्हान देणारं हिंदवी स्वराज्य उभे करणारे शिवबा ही मालिका आहे मानवी मुक्ततेची. कबीर बाबा, त्यानंतर तुकोबा, त्यानंतर शिवबा आणि परत मानवी कल्याणाचं काम. आणि ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा, स्वराज्य आणि बहुजनांच्या कल्याणासाठी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य व ती समाधी सगळ्यांच्या पुढे आणली, ते म्हणजे ज्योतिबा. ज्योतिबांनी केलेलं प्रचंड मोठं कार्य आपल्यासमोर आहे. आणि त्याच्या पुढे जर कोण असेल ती या देशातल्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे, की ज्यांच्याबद्दल आजही बोललं जातं, घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. ज्यांच्याबद्दल आजही बोललं जातं की शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे, रंजल्याने गांजल्याचा मुक्तिदाता होता रे. बाबासाहेबांच्या, अर्थात यस, आपण कुणाबद्दल चर्चा करतोय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 एप्रिल आजचा तो दिवस जो भारतवर्षामध्ये असलेल्या त्या सगळ्या वंचित उपेक्षित घटकांचं प्रतिनिधित्व करणारा हा बालक. 14 एप्रिल 1891 ते पुढे 1956 पर्यंतचं अवघं 65 वर्षाचं आयुष्य बाबासाहेबांना मिळालं. बाबासाहेबांचं जीवन, बाबासाहेबांचं कर्तृत्व, बाबासाहेबांच्या जीवनातलं एक एक दिवस, एक एक वर्ष समाजातील वंचित उपेक्षित घटकांसाठी समर्पित असलेलं जीवन आहे. लंडनला गेलेले बाबासाहेब तिकडनं आल्यानंतर इथे खूप चांगलं समृद्धीचं जीवन बाबासाहेबांना जगता आलं असतं, परंतु बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण जीवन या देशातल्या वंचित उपेक्षितांना उभं करण्यासाठी, त्यांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आणि मानवतेच्या हक्काच्या लढ्यासाठी बाबासाहेबांनी समर्पित केलं आहे. वामनदादा यावर अनेक काव्यरचना करतात. एका काव्यरचनेत वामनदादा खूप उत्तम बाबासाहेबांचं वर्णन करतात. वामनदादा असं म्हणतात, वो आदमी नहीं जरूर कोई अवलिया था, माथे पे उसके ज्ञान का निशान था, पथ दलितों को उठाने के लिए झोली फटी रही जिंदगी भर उसकी, लेकिन उस झोली में विश्व का सर्वश्रेष्ठ भारत का संविधान था. हो मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातला वंचित उपेक्षित, कामगार, मजूर, दीन दलित, स्त्री पुरुष या प्रत्येकाचा विचार या माणसांनी उभ्या आयुष्यात एकच काम केलं की मी माझ्या समाजातील वंचित आणि उपेक्षित जो घटक आहे त्यांना न्याय कसा देऊ शकतो. सबंध आयुष्य 56 पर्यंत बाबासाहेबांनी हे संपूर्ण आयुष्य वंचित उपेक्षित घटकाच्या न्याय हक्कासाठी समर्पित केले, सॅक्रिफाईस केले. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व कुठल्याही पुस्तकात बसू शकलं नाही. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्वावर अनेक चित्रपट निघाले, त्यातही बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व बसू शकलं नाही. अनेक साहित्यामध्ये बसू शकलं नाही, नाट्यछटांमध्ये बसू शकलं नाही, विद्यापीठांच्या अभ्यासामध्ये बसू शकलं नाही. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या विचार, त्यांचे आर्थिक विचार असतील, त्यांचे शैक्षणिक विचार असतील, कृषी क्षेत्रातले विचार असतील, या सगळ्यांवर आजही संशोधन सुरू आहे.
65 वर्षाचं अवघं आयुष्य मिळालेला हा महामानव एवढंच आघात कार्य कसं करू शकतो आणि त्यातून आपण काय शिकलं पाहिजे, त्यातला काही संदेश विद्यार्थी मित्र म्हणून आणि आपण विद्यार्थी म्हणून काय घेतलं पाहिजे, त्यातले काही बिंदू आज आपण घेऊ. बाबासाहेबांसारख्या महासूर्याचं, त्यांच्या कार्याचं वर्णन करणं हे असाधारण काम आहे, अत्यंत अवघड काम आहे, परंतु काही संदेश निश्चितच आपल्यासाठी अत्यंत विद्यार्थी म्हणून कामाचे आहेत. आणि म्हणून भारताचे शिल्पकार, आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मी काय शिकलो, मी बाबासाहेबांच्या विचारातनं काय घेऊ शकतो. बाबासाहेबांच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा विचार, भविष्य जन्मानं नाही तर कर्मानं सिद्ध होतं. एक गरीब कुटुंबात जन्माला आलेला एक दलित, त्या काळातला हिंदू समाज व्यवस्था आपल्या देशातली जी होती, वर्गव्यवस्था जी आपल्या देशामध्ये होती, या वर्गव्यवस्थेचं स्तोम ब्रिटिश हिंदुस्थानामध्ये आल्यानंतर, आपल्या देशामध्ये आल्यानंतर त्यांची ती पॉलिसीज होती डिवाइड अँड रूल. आणि आपल्याही देशात वर्गव्यवस्थेला, जातीव्यवस्थेला, धर्मातील भेदभावालाही खतपाणी घालणारी काही व्यवस्था होती. या व्यवस्थेचा अचूक फायदा ब्रिटिशांनी उचलला आणि डिवाइड अँड रूलच्या पॉलिसींनी आपल्या देशातील लोकांना विभक्त करण्याचं काम केलं. याच कालखंडातला बाबासाहेबांचा जीवन प्रवास आहे. त्या जीवन प्रवासात बाबासाहेब संदेश देतात की आपलं जे भविष्य आहे, भविष्य म्हणजे वर्तमानातील व्यक्ती भविष्यामध्ये काय असू शकेल, हे भविष्य जन्मानं नाही, व्यक्ती जन्माने कुठे जन्माला येतो तिथं सिद्ध होत नाही, तर ते कर्मानं सिद्ध होतं. वर्गव्यवस्था म्हणते की वर्गव्यवस्था अशी असेल, इथे जन्माला आलेला इथेच काम करेल, या वर्गाच्या व्यवस्थेला अनुसरून असलेलीच कामं त्याला करता येईल. तो म्हणजे ब्राह्मण, तो म्हणजे क्षत्रिय, तो म्हणजे वैश्य, तो म्हणजे शूद्र. बाबासाहेब या वर्गव्यवस्थेच्या स्तररचनेलाच आव्हान देतात. बाबासाहेब म्हणतात की ही वर्गव्यवस्था अशी उभी न ठेवता हिला असं सरळ करा, एका प्लॅटफॉर्मवर आणा आणि याच्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणूस कुठेही जन्माला येऊ द्या, त्याच्या कर्तृत्व आणि कर्माने तो वर जाईल आणि त्याला हवं तेवढं यशस्कर जे आहे तो पादाक्रांत करू शकेल. वर्गव्यवस्थेलाच बाबासाहेबांनी छेद दिला आणि बाबासाहेबांसारखा एक व्यक्ती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर बिरुद फार नंतर अत्यंत कष्टानं बाबासाहेबांना मिळालं. एक दलित महार समाजामध्ये, कुटुंबामध्ये बाबासाहेबांचा जन्म होतो. कुटुंबामध्ये प्रचंड गरिबी. बाबासाहेबांना या गरिबीपेक्षाही असमानतेचे चटके प्रचंड बसतात. शिक्षणाची आवड खूप असते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागतं. तिथे असलेल्या माठातलं पाणी पिण्याचा अधिकार नसतो. चपराशी येईल, कोणीतरी पाणी देईल, त्यानंतरच ते पाणी जे आहे ते पिता येईल. समाजाने आणि व्यवस्थेने बहिष्कृत केलेला हा माणूस भविष्यामध्ये बहिष्कृत भारताच्या असंख्य नव्हे कोट्यावधी जनसमुदायाचा तो प्रतिनिधी बनतोय आणि याच देशातील बहिष्कृत जनतेला त्यांचे हक्क आणि न्याय देण्यासाठी या देशाचं विश्वातील सगळ्यात मोठ्या लोकशाही राष्ट्राचं संविधान लिहितोय आणि या देशाला भारत म्हणून एकसंघ करण्याचा प्रचंड मोठा प्रयत्न, जो आज आपण भारतीय म्हणून, जो आज आपण एक भारत संघ म्हणतो, आपण युनियन ऑफ स्टेट म्हणून जे काय आपण बोलतोय आज, ही सगळी या मागची जर पार्श्वभूमी आपण अभ्यासली तर तिथे बाबासाहेबांचं एक द्रष्टा आणि अत्यंत महत्त्वाचा दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतोय. सो एक बहिष्कृत असलेला विद्यार्थी त्या देशाला नेतृत्व देण्याचं काम करतोय. म्हणजे जर कोणी भाग्य आणि ज्योतिष्य, बाबासाहेब तर या दैवी आणि ज्योतिष्य व्यवस्थेवर विश्वासच ठेवत नव्हते, परंतु बाबासाहेबांच्या बद्दल जर विचार केला तर भाग्य आणि ज्योतिषालाही आव्हान देणारं कर्तृत्व बाबासाहेबांनी केलंय. कोणी विश्वासच ठेवू शकणार नाही असं कार्यकर्तृत्व बाबासाहेबांनी केलंय की ज्याबद्दल बोललं जातं की हातांच्या रेषावर भविष्य नसतं, तर ज्यांचे हात नाही त्यांचंही भविष्य असू शकतं. ज्यांना भविष्य नाही अशांना भविष्य असू शकतं. आणि ते जिथे उमेद नाही तिथे ती उमेद जन्माला घालायची आणि ती उमेद बघायची आणि आपल्या बांधवांनाही त्या मार्गावर घेऊन जाण्याचं काम बाबासाहेब करतात. आणि आपल्या जीवनभरात ते एक महत्त्वाचा संदेश देतात की आपलं जे काही कर्म आहे, भविष्य आहे, हे आपल्या कर्माने सिद्ध होत असतं. आपण कुठल्या धर्मात जन्माला आलो, कुठल्या जातीत जन्माला आलो, कुठल्या व्यवस्थेत जन्माला आलो, पूर्वाश्रमीचं आपल्याकडे काय आहे, यावरून आपलं आयुष्य आणि आपलं जीवन कधीही ठरत नसतं. आणि म्हणून एक दलित परिवारात जन्माला आलेला हा बालक पुढे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बनतो.
तो दलित, पथदलित समाज, वंचित, उपेक्षित, बहुजन समाज. मग दलित म्हटलं की आज आपण लगेच एखाद्या जाती आणि कास्ट समुदायाला एकत्र करतो. बहुजन सगळा समाज, ओबीसी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, सगळ्या समाजातील माणसांना, स्त्रियांना समानतेचा अधिकार देण्याच्या संदर्भानं या देशातला सगळ्यात मोठा प्रयत्न जर कुणाच्या माध्यमातून झाला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून झाला. आणि म्हणून आधुनिक भारताचे शिल्पकार, एक दलित कुटुंबातील भीमराव ते आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हा प्रवास असाधारण होता मित्रांनो. आणि हा असाधारण प्रवास कुठलाही व्यक्ती करू शकतो, हा आत्मविश्वास जर आज कुणामुळे निर्माण झाला असेल तर त्यामागे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे नाव प्रकर्षानं आपल्याला घ्यावं लागतं. बाबासाहेबांचा दुसरा संदेश आहे, या जगात ज्ञान आणि प्रयत्नांपेक्षा दुसरी कोणतीही मोठी शक्ती नाही. या जगात ज्ञानापेक्षा दुसरं कोणतंही मोठं धन नाही. आणि म्हणून स्वतःच्या संघर्षानंतर खूप चांगलं सुखसंपन्न आणि समृद्ध जीवन वाट्याला आल्यानंतरही बाबासाहेब आजीवन वंचित, उपेक्षित समाजाच्या कल्याणासाठी विद्यार्थी म्हणून कार्यरत राहतात. विद्यार्थी मित्रांनो, एक बाबासाहेबांच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा किस्सा आहे. बाबासाहेब ज्या वेळेला त्यांच्या PhDच्या शिक्षणासाठी गेलेले असतात, त्यांना सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिलेली असते. भविष्यात ही शिष्यवृत्ती रिन्यू नाही झाली तर मला अर्धवट शिक्षण सोडून जावं लागेल. आणि म्हणून ज्या ठिकाणी कुठे 4-5 तास अभ्यासिकेत मुलं अभ्यास करायचे, तिथे बाबासाहेब सकाळी 7 वाजताची 6 वाजताची पहिली स्वाक्षरी भीमराव रामजी आंबेडकर आणि रात्री 12 वाजताची शेवटची स्वाक्षरीसुद्धा भीमराव रामजी आंबेडकर. त्यात कधी खंड पडला नाही, त्यामध्ये कधी सुट्टी पडली नाही. अविरत बाबासाहेब तिथे अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत असायचे. दुपारचं जेवण करण्यासाठी जायला आणि यायला वेळ लागू नये म्हणून बाबासाहेब खिशामध्ये ब्रेडचे तुकडे ठेवायचे. एक विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांकडून आपण काय शिकलं पाहिजे? बाबासाहेबांनी अभ्यासिकेमध्ये अन्न किंवा ब्रेड खाल्ले म्हणून त्यांच्यावर दंड झाला होता. तेव्हा ते बाबासाहेब नव्हते, तेव्हा ते एक विद्यार्थी होते. त्याची सुद्धा नोंद त्या विद्यापीठाच्या अभ्यासिकेमध्ये आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या या परिश्रमाबद्दलच जे काय बोललं जातं वामनदादांकडनं की भीमा तुझ्या विचाराचे असे 4 विद्यार्थी असते तर या देशाचे 4 टोकं यशाच्या अनेक दिशेने जाऊ शकले असते आणि हा समाज अनेक दिशेने विकासाचे अनेक जे काय मानदंड आहेत तो प्राप्त करू शकला असता. वंचित समाजाला न्याय देता यावा यासाठी बाबासाहेबांनी विद्यार्थी म्हणून केलेलं कार्य, विद्यार्थी दशेत बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं एक रोल मॉडेल, म्हणजे आज जर एखादा विद्यार्थी अभ्यास करताना त्याच्या मनात वेगवेगळे विषय येत असेल तर त्या विद्यार्थ्याला माझं एक मित्र म्हणून सजेशन असेल की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काही फोटो आहे तो आपल्या पुढे ठेवावा. दुसरीकडे आपल्या आईवडिलांचा फोटो ठेवावा की जे आईवडील आपलं जीवन म्हणजे त्या विद्यार्थ्याचं, मुलाचं जीवन स्थिर व्हावं यासाठी स्वतःचं जीवन प्रसंगी अस्थिर करतात. दुसरीकडे हे बाबा आणि तिसरीकडे आपले आई बाबा, असे जर आदर्श आपल्या डोळ्यापुढे असेल तर निश्चित आपल्याला आपल्या जीवनाचं उद्दिष्टही कळेल. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट स्पष्ट झालं असेल तर बाबासाहेबांसारखं उद्दिष्ट की माझं जीवन तर सुखी झालंय पण माझ्या दलित समाजाचं काय, माझा तो वंचित उपेक्षित समाज त्याचं कसं होणार, आणि त्या दृष्टिकोनातनं नवीन नवीन उद्दिष्ट पुढे ठेवून आपल्याला जाता येऊ शकतं. बाबासाहेब शिक्षण घेऊन भारतामध्ये परत आले. इथे आल्यानंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की आपण तर बॅरिस्टर झालो, आपण तर डॉक्टरेट झालोय, आज आपल्याला खूप चांगली नोकरी मिळू शकते, आज आपण इथे सुखवैभवाचं आणि संपन्नतेचं जीवन जगू शकतो. पण माझ्या समाजाचं काय? माझ्या समाजाची तर अवस्था आज इथे अशी आहे की निसर्गाने माणसाला एकसारखं जन्माला घातलं. त्याचे हात सारखे आहेत, त्याचे पाय सारखे आहेत, त्याला बुद्धी सारखी आहे, परंतु कोणीतरी अशी व्यवस्था या समाजामध्ये लादलेली आहे की निसर्गाने निर्माण केलेल्या संसाधनावर सुद्धा माणसाला समान अधिकार दिला जात नाही आहे. आणि हे खूपच अन्यायकारक आहे. मानवमुक्तीच्या लढ्यासाठी आता चरण उचलणं अनिवार्य आहे, हा विचार बाबासाहेबांच्या मनात येतो. तेव्हा बाबासाहेब म्हणतात की जगातील निसर्गनिर्मित संसाधनावर सर्वांचा समान अधिकार आहे. अस्पृश्यतेच्या नावावर भेदाभेद करणे हे अन्यायकारक आहे. हा विचार बाबासाहेबांच्या मनात येतो आणि फक्तच विचार नाही तर त्यापुढे कृती जी आहे ती होते. बाबासाहेबांना माहिती असतं की मानवी मूल्यांसाठी हा लढा जर आपल्याला द्यायचा असेल तर यासाठी अशा भूमीत आपल्याला
या आंदोलनाचं चरण टाकावं लागेल की जी भूमी ऑलरेडी अन्यायाविरुद्ध पेटून उठली होती आणि ती साधारण शत्रूच्या विरोधात नाही तर आशियातल्या सगळ्यात मोठ्या मुघल साम्राज्याच्या विरोधात उठली होती आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी. सो रायगडची भूमी बाबासाहेबांनी निवडली. रायगडमधील महाड या ठिकाणी बाबासाहेबांनी या अन्यायाच्या विरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला आणि पुढे 19 व 20 मार्च हा असा दिवस आहे की या दिवसाला कोणी बाबासाहेबांनी ओंजळीमध्ये पाणी उचललं, असंख्य अनुयायी हजारो अनुयायी आले आणि त्यांनी पाणी प्राशन केलं. हा आणि पाणी प्राशन करण्याचा केवळ पाण्यासाठी असलेला लढा नव्हता. चौदार तळ्याचं पाणी केवळ माझ्या बांधवांना मिळावं हा एवढा लढा नव्हता. बाबासाहेब तर ब्रिटिश व्यवस्थापनाकडे तक्रार करून तो अधिकार सहज मिळवू शकले असते, परंतु बाबासाहेबांना मानवी मूल्यांना स्वीकारणारा, मानवतेला स्वीकारणारी व्यवस्था या देशामध्ये असावी आणि त्या लढ्याला सुरुवात करणारं पहिलं पाऊल बाबासाहेबांनी या माध्यमातून टाकले. 19 आणि 20 मार्च 1927ला 19 आणि 20 मार्च 1927ला 2 दिवसाचा हा लढा रायगड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह याचं जे संयोजन आहे मित्रांनो ते संभाजी तुकाराम गायकवाड आणि रामजी आत्रेकर यांनी केलेलं होतं. इथली एक घटना अत्यंत महत्त्वाची आहे की संभाजी तुकाराम गायकवाड यांचे पुत्र असतात भिकाजी संभाजी गायकवाड. हे सगळे या संयोजनामध्ये असतात. 2 दिवस हजारो अनुयायी या ठिकाणी एकत्र आलेले असतात. या ठिकाणी सगळ्या लोकांना जेवण करता यावं म्हणून अन्नसुद्धा गोळा केलेलं असतं, परंतु अगोदर आपल्या समाज बांधवांना अन्न वितरित केलं जावं आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आणि त्यांचे काही अनुयायी असतात ते तिथे लाह्या फुटाण्यांची व्यवस्था केलेली असतात. बाबासाहेब तिथे त्यांनी मनात आणलं असतं तर आजचे जसे राज्यकर्ते वेळेवर येतात, सभा गाजवतात आणि निघून जातात, बाबासाहेब पूर्ण वेळ तिथे हजर राहतात. अगोदर आपल्या सगळ्या अनुयायांना अन्न जे आहे ते दिलं जातं आणि जे उरत नाही तेव्हा लाह्या फुटाण्यावर राहून 2 दिवस बाबासाहेब आपल्या सामान्य कार्यकर्त्यांसारखे तिथे राहतात. सो बाबासाहेबांचं हे जे काही एक अनुकरण आहे आणि आपल्या सोबत असलेल्या आपल्या सहकार्याला सुद्धा लहान वाटता कामा नये, मी त्यांच्यासारखाच आहे ही भावना त्याच्या मनामध्ये गेली पाहिजे आणि पुढे हा लढा लढला जातो. तो अत्यंत संविधानिक पद्धतीनं असतो, अहिंसेच्या मार्गाने असतो आणि पुढे तो समानतेचा अधिकार मिळतो. चौदार तळ्याचं पाणी बाबासाहेब ओंजळीमध्ये उचलतात, हजारो अनुयायी उचलतात आणि तो आत्मविश्वास त्या अनुयायांमध्ये येतो की हे व्यवस्थेने जे काही वाटप केलेलं आहे ते आपल्याला मान्य नाही. निसर्गाने निर्मित केलेल्या सर्व संसाधनावर आपलाही तेवढा समान अधिकार आहे. दुसऱ्या दिवशी एक अनुचित प्रकार तिथे घडतो. कोणीतरी समूह तिथे हा समूह किंवा हा मोर्चा पुढे कुठल्या तरी मंदिरावर सुद्धा ताबा मिळवणार आहे अशा पद्धतीची खोटी वार्ता तिथे पसरून देतो. त्याच्यामध्ये काही लोक व्हायलंट होतात, तिथे लाठीचार्ज आणि दगडफेक होते आणि या चौदार तळ्याचं संयोजन ज्यांनी केलेलं असतं संभाजी तुकाराम गायकवाड, त्यांचा मुलगा भिकाजी संभाजी गायकवाड यांचं त्या लाठी आणि दगडफेकीच्या त्या मारामुळं निधन होतं. ते तिथे शहीद होतात. बाबासाहेब त्यानंतर बहिष्कृत भारतातनं त्याच्यावर खूप व्यवस्थित अशा पद्धतीचं एक लिखाणाची मालिका चालवतात आणि ते त्या समाजाच्या व्यवस्थेला बाबासाहेब त्यामध्ये उत्तर देतात की आमचा जो बहिष्कृत समाज आहे याला तुम्ही गलतरान समजता कामा नये आणि आमचा तुमच्या व्यवस्थेवर आणि तुमच्या भेदाभेदाच्या एकूणच या राजकीय व्यवस्थेवर आमचा मुळीच विश्वास नाही आणि म्हणून बाबासाहेब त्यांना खबरदार करतात, आमचा बहिष्कृत तुम्ही ज्यांना बहिष्कृत केलंय हा समाज एक न्याय हक्कासाठी लढणारा समाज आहे. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढत राहणार आहोत. तुमच्या अशा भ्याड हल्ल्याने आम्ही याला घाबरणार नाही. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्रच त्यांच्यासाठी होतं की ज्यांची वाणी नाही त्याला वाणी देण्याचं काम, ज्यांची वाचा नाही त्यांना वाचा देण्याचं काम बाबासाहेबांनी त्या माध्यमातून केलं आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह हा बाबासाहेबांच्या समोरच्या मानवमुक्ततेच्या लढ्याचं एक प्रचंड महत्त्वाचं आणि अत्यंत महत्त्वाचं अशा पद्धतीचं पाऊल होतं. बाबासाहेबांचा एक एक लढा पुढे जात असताना बाबासाहेबांचे अनेक अनुयायी असे होते की जे तेव्हाही आणि आताही धार्मिक विधी असेल, मंदिर असेल किंवा इतर अनेक गोष्टींवर विश्वास ते ठेवायचे. बाबासाहेब कुणालाही आग्रहानं म्हणायचे नाहीत की तुम्ही हे करू नका, परंतु या व्यवस्थेचं आणि या व्यवस्थेमुळं ज्या समाजाला
माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही आहे, त्याचं कारण काय आहे हे शोधण्याचं काम पुढच्या काळात बाबासाहेब करतात. आणि तेव्हा बाबासाहेबांचा विचार असा असतो की व्यक्ती हा जाती, वर्ण आणि धर्माने श्रेष्ठ ठरत नाही, तर व्यक्ती हा केवळ कर्माने श्रेष्ठ ठरतो. आणि म्हणून जाती, वर्ण, धर्म या आधारावर ज्यांनी माणसाला माणसापासून तोडण्याचं काम केलं आणि ज्या व्यवस्थेने याला खतपाणी घातलं, त्या व्यवस्थेचा मूळ आधार त्या काळात रचल्या गेलेला विशिष्ट धर्माला विशिष्ट अधिकार आणि बहुसंख्य जाती धर्मातील मानवी मूल्यांमध्ये जगणारी जी माणसं आहेत त्यांना माणूस म्हणूनही अधिकार न देणाऱ्या मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ असतो त्याचं 25 डिसेंबर 1927ला बाबासाहेब जाहीररित्या दहन करतात. ते दहन म्हणजे बाबासाहेबांना कुठल्याही पद्धतीचा विद्रोही तिथे करायचा नाही आहे. बाबासाहेबांना फक्त प्रातिनिधिक स्वरूपात सांगायचं आहे की आपल्या कुठल्याही अनुयायांनी, आपल्या कुठल्याही अशा व्यवस्थेने, समाज बांधवांनी या मनुस्मृतीमध्ये सांगितलेला कुठलाही जो विचार आहे त्याचं स्वीकार करू नये. आणि जे लोक ही मनुस्मृती समाजाच्या वर लादत आहेत त्यांनी अशा पद्धतीचे प्रयत्न पुढच्या काळामध्ये करू नये. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि तो दिला गेला पाहिजे आणि यासाठी पुढचा लढा जो आहे तो कायम राहील. एक एक पाऊल बाबासाहेबांचं या दृष्टिकोनातनं जे पडतंय ते एक एक पाऊल यासाठी आहे की मानवाच्या मुक्ततेच्या कल्याणासाठी आपण काय काय करू शकतो असं एक एक वर्ष, एक एक कॅलेंडर बाबासाहेबांचं प्रत्येक असं आणि अत्यंत संविधानिक पद्धतीनं, कुठल्याही पद्धतीमध्ये मी सर्वप्रथम भारतीय आहे व अखेरता, अर्थात त्यावेळेला तर हिंदुस्थान होता, परंतु राष्ट्राला बाबासाहेबांनी सर्वोच्च परिमाण, सर्वात महत्त्वाचं स्थान दिलंय. प्रॉमिनंट अशा पद्धतीचा विचार बाबासाहेबांचे, अत्यंत राष्ट्रभक्ती बाबासाहेबांच्या हृदयामध्ये होती आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही भेदभाव होणार नाही हा प्रयत्न बाबासाहेबांनी अखेरच्या क्षणापर्यंत केला आहे. परंतु जेव्हा त्यांचे नाविलाज झाले त्यानंतर पुढचे काही असे ॲक्शन्स बाबासाहेबांना घ्यावे लागले, ते सुद्धा समाज बांधवांना पुढे ठेवूनच बाबासाहेबांनी घेतलेले आहे. देव दगड धोंड्यात आणि मंदिरात नाही तर माणसात आहे. विदर्भातले गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला म्हणणारे आमचे डेबूजी गाडगे बाबा सुद्धा म्हणायचे, अरे बाबा देव दगडात नाही, मंदिरात नाही, देव माणसात आहे. आणि म्हणून माणसाला भुकेल्याला अन्न द्या, दगडाला शेंदूर फासून आणि त्याला दक्षिणा देऊन काही होणार नाही. सो बाबासाहेब असं म्हणतात, देव दगडात आणि धोंड्यात नाही, देव मंदिरात नाही तर देव माणसात आहे. माणसाला माणूस म्हणून सन्मान आणि समतेनं जगू द्या. ओके. बाबासाहेबांचे पण काही अनुयायी असतात की ज्या अनुयायांची इच्छा असते की आम्हाला मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे. अनुयायांचं सोडा, बाबासाहेबांची स्वतःची पत्नी रमाईचा सुद्धा आग्रह असतो की मला पंढरपूरला घेऊन जा, मला मंदिरात जायचंय. बाबासाहेब इतरांच्या श्रद्धेवर कधीही कुठल्याही पद्धतीचा त्यांनी कुठल्याही पद्धतीनं आग्रह केलेला नाही. परंतु ज्या वेळेला बाबासाहेबांना हे माहिती होतं की नाशिक येथल्या काळेराम मंदिरामध्ये आपल्या अनुयायांना प्रवेश दिला जात नाही आहे, ही घटना 2 मार्च 1930च्या दरम्यानची आहे. भारतामध्ये ब्रिटिशांचं साम्राज्य होतं. ब्रिटन तिथे असलेला त्यांचा प्रतिनिधी भारतामध्ये असलेला व्हॉइसरॉय इथे राज्य बघत होता आणि अशा व्यवस्थेमध्ये जर समानतेचा अधिकार या देशात मिळत नसेल तर काय होणार. भविष्यात यांच्याकडे जर सत्ता हस्तांतरित झाली तर माझा जो समाज आहे, माझा जो दीनदलित समाज आहे, या समाजाचं काय होणार. आणि म्हणून बाबासाहेबांनी तिथे मंदिर प्रवेश किंवा तिथे जाऊन दर्शन घेणं किंवा धार्मिक विधी करणं हा बाबासाहेबांचा त्यामागचा मुळीच उद्देश नव्हता. परंतु त्या मंदिरात प्रवेश दिला जात नाही, एका विशिष्ट वर्गालाच दिला जात नाही, हे चुकीचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी तिथे लढा द्यायला सुरुवात केली. महिने सरले, वर्ष सरले सुद्धा तरी सुद्धा प्रवेश द्यायला सुरुवात नाही. तिथे अनेक पद्धतीनं हल्ले सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबासाहेबांनी आपल्या सर्व अनुयायांना हा संदेश दिला होता की कोणी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला प्रतिहल्ला करायचा नाही आहे, कारण हल्ला करणारे हे अज्ञानी आहेत. त्यांची डोकी भडकवणारी लोक मात्र हल्ल्यापासून दूर राहतात. जो मारायला येतो तो सुद्धा आपलाच आहे आणि जो मार खातो तो सुद्धा आपलाच आहे. हा विचार बाबासाहेबांनी 1930ला दिला. 3, 4, 5 वर्ष लढा देऊनही ज्या वेळेला काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळत नाही हे निश्चित झालं आणि इथेच बाबासाहेबांनी
निश्चित करून टाकलं की आता या समाजामध्ये कितीही प्रयत्न करून हे आपल्याला स्वीकारतच नाही आहे, आणि म्हणून 30 पासून पुढे तरी बाबासाहेब पुढे 26 वर्ष थांबतात आणि 1956ला पुढे दीक्षाभूमी येथे बाबासाहेब नागपूरला बौद्ध धर्माचा जो विज्ञान, समता, बंधुता, न्याय या तत्वावर भगवान गौतम बुद्धांनी स्थापन केलेला बौद्ध धर्म असतो त्याचा स्वीकार करतात. सो काळाराम मंदिर प्रवेश हा जो संघर्ष आहे तो मंदिर प्रवेशाचा संघर्ष नाही, तर मानवाला समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे. कोणी कुणाला तुम्ही इथे येऊ शकत नाही हे म्हणणं योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. हेच अधिकार पुढे समानतेचे आपल्याला भारताच्या संविधानामध्ये मिळतात. तो समानतेचा अधिकार आज कुठेही कोणी प्रवेश करू शकतो. हा अधिकार देण्याचं काम पुढच्या काळात म्हणजे आपलं सगळ्यांचं हे महत्भाग्य आहे की एक अशा व्यक्तीच्या हातात या देशाचं संविधान लिहिण्याची योगायोगानं जबाबदारी नाही आली, ती सुद्धा मिळवावी लागली. भंडाऱ्यामधून बाबासाहेबांना पराभूत केल्या गेलं. त्यानंतर बाबासाहेब बंगालला गेले. तिथं जाऊन नागवंशी लोकांमध्ये बाबासाहेब निवडणूक लढले आणि मग भारताच्या संविधान समितीवर बाबासाहेबांची निवड झाली. हा सुद्धा संघर्ष एक वेगळा आहे. अर्थात हे चॅप्टर अत्यंत गतीनं आपण घेतोय. आज फक्त संदेश बघतोय. गेल्या 2-3 दिवसापासून हे सगळं वाचतोय तेव्हा लक्षात आलंय की बाबासाहेबांच्या एका घटनेवर एक वेगळं स्वतंत्र सत्र जे आहे ते निश्चित पुढच्या काळामध्ये मी नक्की घेईल. सो काळाराम मंदिर सत्याग्रह बाबासाहेब करतात आणि काळाराम मंदिर सत्याग्रह केल्यानंतर बाबासाहेबांच्या हे पूर्णपणे ध्यानात येतं की या समाजामध्ये व्यवस्था एवढी उच्च नीचतेची व्यवस्था, जातीभेदाची व्यवस्था, धर्मातील भेदाभेदाची व्यवस्था एवढी रुजलेली आहे की मला माझ्या बांधवांसाठी वेगळा विकल्प शोधण्याची गरज आहे. म्हणजे बाबासाहेबांवर हा रोष टाकला जातो की बाबासाहेबांनी धर्म त्याग केला. बाबासाहेबांनी धर्म त्याग न करण्याचे असंख्य मार्ग शोधले. ज्या वेळेला त्यात बाबासाहेबांना यशच येऊ दिला नाही त्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांच्या भविष्यासाठी 56ला म्हणजे आणि त्या ऑक्टोबरला बाबासाहेब दीक्षा घेतात आणि पुढे अगदी अवघ्या 2च म्हणजे त्याच्यावर मी वेगळं बोलतोय. चला पुढे, सत्ता समाजाच्या कल्याणासाठी आहे, स्वतःच्या मुलांना मोठं करण्यासाठी नाही. बाबासाहेबांचे हे विचार 2019 पासून महाराष्ट्रामध्ये राज्य करणाऱ्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी वाचले पाहिजेत. सत्तेसाठी हे आसामला जाणार, गुवाहाटीला जाणार, तिथून सत्ता पलटवणार. 2019 पासून आज 2023 आहे. पुढच्या इलेक्शन आल्या महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार आणि कोण घरी जाणार हा गोंधळ अजून सुरूच आहे. दुसरीकडे बाबासाहेब बघा. बाबासाहेब 1943ला लेबर मिनिस्टर होते आणि त्या काळामध्ये लेबर मिनिस्ट्रीकडे PWD डिपार्टमेंट होतं. आज जसे PWD डिपार्टमेंटकडे हजारो कोटी रुपयाचे टेंडर्स आणि कामं असतात, तेव्हा सुद्धा कोट्यावधी रुपयाची कामं बाबासाहेबांच्या या लेबर डिपार्टमेंटकडे, श्रममंत्री होते बाबासाहेब त्यावेळेला, कोट्यावधी रुपयाची कामं आणि देशातले उद्योगपती लाईन राहून बाबासाहेबांच्या पुढे ते जे काही टेंडर आहे ते सबमिशनसाठी आलेले असतात. बाबासाहेबांचा मुलगा असतात यशवंतराव. एक उद्योजक असतो, तो कुठल्या तरी माध्यमातून यशवंतरावांना परिचित असतो आणि तो यशवंतरावांना मुंबईला भेटायला येतो आणि तो म्हणतो की तुम्ही बाबासाहेबांना बोलून मध्यस्थी करून माझ्या कंपनीला टेंडर मिळवून द्या. तुम्ही जर हे टेंडर मिळवून दिलं तर या टेंडरमध्ये अर्धा हिस्सा मी तुम्हाला देईल. यशवंतराव अत्यंत साध्या स्वभावाचे असतात. त्यांना उद्योग आणि त्याच्यामध्ये असलेले हे डावपेच, त्याच्यामागची त्याची जी काही एकूण प्लॅनिंग स्ट्रॅटेजी ही कळलेली नसते आणि मग त्या निमित्तानं बाबासाहेबांची भेट होईल म्हणून मुंबईवरून दिल्लीला यशवंतराव बाबासाहेबांना भेटायला जातात. बाबासाहेब त्यावेळेला श्रममंत्री असतात. हे यशवंतराव बाबासाहेबांचे पुत्र आहेत. तिथं गेल्यानंतर बाबासाहेबांना यशवंतराव म्हणतात की व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये श्रममंत्री असलेल्या बाबासाहेबांना यशवंतराव म्हणतात की माझे हे मित्र आहेत, यांना जर हे टेंडर देता आलं तर चांगलं होईल, ते मला त्याच्यामध्ये भागीदारी द्यायला तयार आहेत. आणि तेव्हा बाबासाहेब यशवंतरावांना खडसावतात. बाबासाहेब सांगतात की मंत्रिपदं, या देशाची मंत्रिपदं ही वंचित उपेक्षित समाजाच्या कल्याणासाठी आहे, या देशाच्या सार्वभौम विकासासाठी आहे, माझ्या कुटुंबातल्या मुलाबाळांचं पालन पोषण करण्यासाठी नाही. आपल्या सख्ख्या मुलाला जेवण आणि पाणी सुद्धा न विचारता बाबासाहेबांनी खडसावून मुंबईला वापस पाठवलं. त्यानंतर पुढच्या काळात बाबासाहेबांनी यशवंतरावांना कुठल्याही व्यावसायिक क्षेत्रामध्ये कुठलीही भागीदारी किंवा कुठल्याही मोठ्या कामात कधी सहभागी होऊ दिलं नाही.
एखादा माणूस देशाप्रती एवढा एकनिष्ठ कधी राहू शकतो? हा तेव्हाच राहू शकतो जेव्हा तो निश्चिम राष्ट्रभक्त राहू शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांच्या प्रत्येक कृतीमध्ये तुम्ही बघा, कुठेच देशाचं विभाजन होणार नाही, समाज घटक विभाजित होणार नाहीत, हा प्रयत्न बाबासाहेबांनी शेवटपर्यंत केला आहे. आणि स्वतःच्या कुटुंबात सुद्धा संपत्तीचं वितरण होऊ दिलं नाही. आज एक आमदार होतो, एखादा जिल्हा परिषदेचा सदस्य होतो, तो 5 वर्षानंतर त्याच्या शेतामध्ये असे कोणते सोन्याचे कापसाचे बोंड लागतात, द्राक्षाला कोणते चांदीचे द्राक्ष लागतात माहिती नाही, कोट्यवधी रुपयाची संपत्ती त्याची होती, याचे कुठला तपास होत नाही. एकीकडे श्रीमंत वर्ग श्रीमंत होत चाललाय आणि दुसरीकडे गरीब वर्ग हा गरीब होत चाललाय. आणि शेवटी बाबासाहेबांचा इंटरव्ह्यू एक ब्रिटनचा पत्रकार घेतो, तिथं बाबासाहेबांनी हा धोका बोलून दाखवलेला होता. तो ब्रिटन पत्रकार बाबासाहेबांना विचारतो की तुमच्या देशात लोकशाही यशस्वी होईल का? आणि तेव्हा बाबासाहेब म्हणतात, जर या माझ्या देशातल्या मतदार राजाला त्याच्या मतदानाचा अधिकार कळला आणि सामान्य माणसाच्या हातात या देशाच्या सार्वभौम सत्तेचे जे अधिकार आहेत ते राहिले, तरच या देशामध्ये लोकशाही यशस्वीरित्या टिकेल. हे लोकशाहीची व्यवस्था चालवणारे प्रतिनिधी जर उद्योजक आणि जमीनदाराचे गुलाम बनले तर या देशात लोकशाही फक्त दिसायला राहील, सामान्य माणसाच्या कल्याणासाठी ती अस्तित्वात नसेल. हा धोका त्यावेळेला सुद्धा बाबासाहेबांनी बोलून दाखवलेला होता. सो म्हणून देशनिष्ठा आणि त्यामध्ये असलेली प्रामाणिकता ही एवढी पराकोटीची बाबासाहेबांमध्ये होती की त्यासाठी त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा सोडलं नाही. अन्याय किंवा चुकीचं वागणार असेल तर त्याला खडसवण्याचं काम बाबासाहेबांनी तिथे केलं आहे. पुढच्या काळात बाबासाहेब स्वातंत्र्य मिळालं आणि बाबासाहेब कायदा मंत्री झाले. कायदा मंत्री झाल्यानंतर बाबासाहेबांनी सगळ्यात महत्त्वाचं काम जर काय केलं असेल तर या देशात असलेली पुरुषसत्ताक व्यवस्था, कुटुंबातली स्त्री मोठ्या आवाजात जरी बोलली तरी पुरुषाला ते चालत नाही, ही आजची अवस्था आहे. 1948चा विचार करून बघा तुम्ही काय अवस्था असेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं की स्त्री मोठ्या आवाजातही बोलू शकली पाहिजे, तिच्या हाताला हक्काचं काम पण असलं पाहिजे आणि पोटाला सन्मानाची भाकर पण असली पाहिजे. आणि म्हणून केवळ शिक्षणच नाही तर तिला संपत्तीचा सुद्धा समान अधिकार असला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1948ला हिंदू कोड बिल मांडलं. आणि हिंदू कोड बिल काय होतं तर वंशतः मिळणाऱ्या संपत्तीमध्ये मुलींना समान अधिकार देण्याचा अधिकार जो आहे तो बाबासाहेबांनी ठेवण्याचं काम जे आहे त्यावेळेला करण्यात आलं. 48ला असलेलं काँग्रेसचं सरकार, बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेब युरोपमध्ये राहिलेले होते, लंडन बाबासाहेबांनी बघितलं होतं, अमेरिकेची व्यवस्था, जगातल्या सगळ्या देशाच्या राज्यघटनांचा बाबासाहेबांनी एकूण इतिहासाचा आणि राज्यव्यवस्थेचा अभ्यास केलेला होता. एवढ्या कमी आयुष्यात हजारो वर्षाच्या व्यवस्थेचा अभ्यास केलेला हा महामानव काँग्रेस गव्हर्निंग काउन्सिल आणि असलेल्या प्राईम मिनिस्टर आणि कॅबिनेट मिनिस्ट्रीला समजून सांगत होता की स्त्रियांना समानतेचे अधिकार द्या, आपला देश आणखी गतिमान पद्धतीनं पुढे जाऊ शकेल. परंतु काँग्रेस कॅबिनेट मिनिस्ट्री आणि पंतप्रधान यांनी त्याला विरोध केला, म्हणजे त्याला ते जे काय विधेयक होतं ते मंजूर केलं नाही. यात बाबासाहेबांचा कुठलाही स्वार्थ नाही, बाबासाहेबांचा स्वतःचा विषय नाही, कुठला समाज बाबासाहेबांनी असं करा म्हणत नाही, बाबासाहेब पुढे निवडून यावेत म्हणून तिथे कुठला अजेंडा नाही, फक्त स्त्रियांना समानतेचा अधिकार मिळत नाही म्हणून सत्यासाठी म्हणजे ट्रूथ, सत्यासाठी सत्तेला लाथाडून बाबासाहेब तिथून राजीनामा देऊन बाहेर पडतात. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब एकूणच पुढच्या आपल्या मानवी आपला जो समाज आहे, दलित समाज, विशेषतः बहुजन समाज, एनटी, ओबीसी, हे सगळे बहुजन समाज आहे. आज ओबीसी समाज असेल, एनटी समाज असेल, एसबीसी असेल, एबीसी असेल, हे आपण सगळे शिक्षण घेऊ शकलो, आपल्याला शिक्षणात, नोकरीत, राजकारणात जे अधिकार मिळाले त्यामागे या महान मानवाचे महान कष्ट आहेत. नाही तर आजही आपण शिक्षण, राजकारण या सगळ्या अधिकारांपासून वंचित राहू शकलो असतो. हे राहू शकलो पाहिजे अशी व्यवस्था आपल्या देशात होतीच ऑलरेडी, पण ती व्यवस्था हाणून पडण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. या सर्व मावल्यांना 48ला तो अधिकार मिळाला नाही, आणखी 50-60 वर्ष पुढे वाट पाहावी लागली. आणि आज कुठे आपल्या माता भगिनी ज्या आहेत
त्या समानतेच्या अधिकाराचा जो काय आहे तो स्वीकार त्यांना झाला आहे आणि आज त्या कुठेतरी आपल्या स्वतःच्या स्वाभिमानाचं जीवन जे आहे तो जगण्याचा प्रयत्न करत आहे. पुरुषांपेक्षाही चांगलं काम आणि कर्तृत्व आज स्त्रिया करताना दिसतात. कुटुंबामध्ये आज तुम्ही बघा, महाराष्ट्राचा विषय जर घेतला तर महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्हा असेल, विदर्भाचे काही भाग असतील, मराठवाड्याचे भाग असतील, वैफल्यग्रस्त असलेला एखादा शेतकरी आत्महत्या करतो, परंतु एवढ्या संकटात कुटुंबाचा मुख्य आधार असलेला पती गेल्यानंतरही त्या कुटुंबाला पूर्णपणे सांभाळण्याचं काम महिला करतात. आणि म्हणून आज जर कुटुंब व्यवस्था आणि समाजाची व्यवस्था टिकून असेल तर त्यामागे स्त्री म्हणजे कुटुंबातली आई, पत्नी, बहीण या सगळ्यांचं सगळ्यात मोठं सॅक्रिफाईस आहे. बाबासाहेब हे जाणत होते की माझं शिक्षण होऊ शकलं ते केवळ रमाईमुळं होऊ शकलं. रमा होती म्हणून मी विदेशात शिक्षण घेऊ शकलो, हे बाबासाहेबांना माहिती होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी स्त्रियांना संपत्ती आणि शिक्षणाच्या अधिकारासाठी आग्रह धरलेला होता. हे याच्यावर हिंदू कोड बिल काय, ते कसं मांडलं, त्याचं एक डिटेल सत्र पुढच्या काळात घेईल. 30 पासून बाबासाहेब पुन्हा प्रयत्न करतात. अनेक धर्माचे प्रतिनिधी बाबासाहेबांना भेटायला येतात. यावलेच्या परिषदेत बाबासाहेब घोषणा करतात. ही घोषणा करून बाबासाहेबांनी लगेच धर्म परिवर्तन केलं असतं, परंतु बाबासाहेबांनी पुन्हा प्रयत्न केला करून समाजाची जी पाळंमुळं आहे ती धर्मात एवढी गुंतलेली असतात. आपलं रहनसहन, आपलं खानपान, आपले पोशाख, या सगळ्या गोष्टी त्याच्याशी कनेक्टेड असतात. आणि म्हणून हे तुटू नये, आहे तसंच राहावं, आम्हाला फक्त समानतेचे अधिकार द्या, एवढीच मागणी बाबासाहेबांची होती. शेवटी यावलेच्या परिषदेत बाबासाहेब ही घोषणा करतात की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, परंतु हिंदू म्हणून मरणार नाही. यानंतरही बाबासाहेब 56 पर्यंत पुन्हा वाट बघत आहेत. सगळ्या धर्मांचा बाबासाहेब अभ्यास करतात. शेवटी कुठेच काही मार्ग निघत नाही हे लक्षात आल्यानंतर बुद्धांनी दिलेला तत्वनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा, मानवी कल्याणाचं आणि प्रगतीचं द्वेतक असलेला, समानता, बंधुता, समता या मूल्यांवर असलेल्या बुद्ध धर्माचा, पंचशिलाचा बाबासाहेब स्वीकार करतात. आणि 14 ऑक्टोबर 1956ला बुद्ध धर्माचा आपल्या लाखो अनुयायांसह दीक्षाभूमी नागपूर येथे बाबासाहेब स्वीकार करतात. पुढे आपल्याला माहिती आहे की हा महासूर्य पुढच्या काळामध्ये अनेकांना प्रकाश देत 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 पुढे अस्ताला जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांचा हा प्रयत्न असतो. बाबासाहेबांचे काही अत्यंत महत्त्वाचे कोट आहे की या देशात तोपर्यंत लोकशाही नक्की टिकेल जोपर्यंत सामान्य माणूस जागृत आहे, आणि सामान्य माणूस आहे म्हणजे या देशात लोकशाही नक्की टिकेल, हा बाबासाहेबांचा त्यामागचा विश्वास आहे. जमीनदार, वतनदार किंवा भांडवलदार आणि उद्योजक यांच्या हातात जर लोकशाहीचे अधिकार गेले तर मग मात्र लोकशाही टिकेल का हे सांगता येत नाही. बाबासाहेबांनी आयुष्यभर पाळलेला तो संदेश जो आपणही प्रत्येकाने पाळला पाहिजे की वी आर द इंडियन्स फर्स्टली अँड लास्टली. आपण प्रथमतः आणि अखेरतः भारतीय आहोत. धर्म, जाती, वर्ग, व्यवस्था, परंपरा ह्या सगळ्यांमध्ये, रंगांच्या खंदकांमध्ये आपण महामानवा महापुरुषांना न विभागता हे सर्व महापुरुष, ही सर्व महापुरुषांची मांदियाळी कबीर बाबा, जगद्गुरू तुकोबा बाबा म्हणजे तुकोबा, शिवबा, ज्योतिबा आणि बाबा म्हणजे बाबासाहेब, ही सगळ्यांची ही मानव मुक्ततेसाठी असलेली एक अशी साखळी आहे की ज्या साखळीनं उभं आयुष्य वंचित उपेक्षित समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केलं. यांचं कार्यकर्तृत्व हे वंचित उपेक्षित समाजाला उभं करण्यासाठी होतं. त्यांना सन्मानानं जगण्याचा अधिकार कसा देता येईल यासाठी होतं. आणि म्हणून सात सोबत हवी कुणाला, माझंच आभाळ माझीच धरती, असाच एकटा चालत राहील, एकच मशाल माझ्या हाती, जगण्यावरती मरण्यावरती. मानवी कल्याणाच्या बाबासाहेबांच्या म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनावर एवढी साहित्य आणि संपदा आणि हे सगळं निघालंय. या साहित्य संपदेचा एक सार निरक्षर असलेल्या, कधीही शाळेत न गेलेल्या बहिणाबाई चौधरी ज्या आपल्या काव्यरचनेत करतात. या काव्यरचनेला बाबासाहेबांच्या काव्यरचनेला रचत असताना बहिणाबाई म्हणतात की मानवी मुक्ततेच्या या कल्याणामध्ये जर माणसाला शोधायचं असेल तर कुठे शोधायचं? दगडामध्ये शोधायचं की मातीमध्ये शोधायचं?
माणसाला माणसामध्ये शोधायचं, माणसाला माणसामध्ये शोधायचं आणि माणसानं प्रत्येकाला माणूस म्हणून स्वीकारायचं. या मुक्ततेच्या संदेशासह बाबासाहेबांची आज जयंती आहे. बाबासाहेबांचे हे संदेश आपण आपल्या जीवनात आचरणामध्ये आणू. आपण सर्व एक आहोत, प्रथमतः आणि अखेरतः भारतीय आहोत हा विचार घेऊन आज आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हा विचार अनेकांना पोचवण्याचा प्रयत्न करू. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व मित्रांना, विद्यार्थी मित्रांना आणि आपल्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आपलं सगळ्यांचं महद्भाग्य आहे की बाबासाहेब भारतामध्ये जन्माला आले आणि सर्वांना समान पातळीवर लेखणारा, देशात जगात विश्ववंदनीय ठरेल असा भारत देश आज आपल्याला इथे बलशाही भारत देश मिळाला. यामागे बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. आज मी सगळ्यांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आकार फाउंडेशन परिवाराच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. कशी जोडून मायेवर जाती धर्माचे झेंडे बुडवून पाण्यात शोध माणूस नमस्कार. आज एक जो व्यक्ती स्वतःसाठी जगतो तो निसर्गतः जन्माला येतो आणि निसर्गतः मृत्यूला प्राप्त होतो. जे व्यक्ती मात्र इतरांसाठी जगतात ते जोपर्यंत या पृथ्वीवर, या विश्वामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत त्यांचं नाव